हॅलो माय डिअर फ्रेंड, आज आपण पाहणार वीकली मार्केट प्रिडिक्शन, त्यानंतर आउट परफॉर्मिंग सेक्टर, त्यानंतर एक स्टॉकला आपण डिटेल अनालिसिस करणार आहोत आणि गोल्डन रूल इन स्टॉक मार्केट पण पाहणार आहोत आपण. आणि त्यानंतर आपण पाहणार मनी मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट आहे, स्टॉप लॉस किती इम्पॉर्टंट आहे. आणि चला फ्रेंड, मेक शुअर करा की व्हिडिओ आपण एंड पर्यंत पाहणार. आणि व्हिडिओ जर का आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा. तर चला फ्रेंड, लेट्स गो टू द चार्ट. वीकली मार्केट प्रेडिक्शन मध्ये फ्रेंड, आपल्याला आपण बोललो होतो निफ्टीला एक डबल टॉप म्हणजे निफ्टी टॉप आउट झालेला आहे. निफ्टीने डबल टॉप हा बनवलेला आहे. त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की मंथली चार्ट, त्यानंतर वीकली चार्ट आणि त्यानंतर हा डेली चार्ट. मंथली चार्ट म्हणजे लॉंग टर्म ट्रेंड आणि आणि वीकली चार्ट म्हणजे मीडियम टर्म ट्रेंड आणि त्यानंतर डेली चार्ट म्हणजे शॉर्ट टर्म ट्रेंड. आपण डिस्कस केले होते की मंथलीवर आपल्याला इथे दिसत आहे ट्विझर टॉप एक बनवताना, आणि वीकलीवरती आपल्याला पण एक डबल टॉप बनवताना दिसत आहे. आणि वीकलीवर आणि मंथली आणि वीकलीचा ट्रेंड जरी खराब नाही झाला, पण आपल्याला डेलीवरती दिसत आहे की मार्केट एक साइडवेज रेंज मध्ये रेंज बनवताना. आणि हे आपल्याला दिसत आहे आर एस आय बिटवीन 60-40 मीन्स साइडवेज. वीकली वरती हा ट्रेंड आर-एस-आय ट्रेंड दाखवत आहे, मार्केट पण ट्रेंड दाखवत आहे. पण डेली वरती आपल्याला कुठेतरी दिसत आहे की मार्केट एक डबल टॉप बनवताना म्हणजे टॉप आउट झालेले दिसत आहे. त्यानंतर आपण हे डिस्कस केले होते की आर-एस-आय 60 वरती रेजिस्टन्स घेऊ शकते, आणि आर-एस-आय ने एक्झॅक्ट 60 वरती रेजिस्टन्स घेतलेला आहे. आर-एस-आय ने 60 वरती रेजिस्टन्स घेतलेला आहे. आणि आपण आपण म्हणजे मार्केटने काय केलं फ्रेंड, मार्केटने हे 5 दिवसाच्या मार्केट एक खाली आहे. आपण मार्केटला जर का हे खाली आणायचं असतं सेलरला, तर इमिजिएटली मार्केटने खाली आणले असते. पण सेलरमध्ये दम नव्हता, सेलर वीक होते. हे आपल्याला कसे माहित पडले हे आपण चला फ्रेंड पाहू. तर फ्रेंड, आपण हे अपडेट पण दिले होते, हा एक मार्केटला सपोर्ट होता, बट सेलर खाली आणण्याचा ट्राय करत आहे. पण जर का सेलर मध्ये दम असता तर ते सेलर निफ्टीला खाली घेऊन आले असते. ओनली ट्राय करत आहे हा ट्राय पहा फ्रेंड. आणि हा आपण आपल्याला कसा माहित पडला हे आपण पाहू. इंट्राडे बेसिस हा झाला निफ्टीचा चार्ट. आणि निफ्टी काय करत होते, हे 5 दिवसाची जे 5 दिवसाच्या खाली वर्क करत होते. पण मार्केट सेलर मध्ये जर का दम असतं तर सेलरने इमिजिएटली खाली आणले असते. पण सेलर हे वीक होते. हे आपल्याला कसे माहित पडले, जाऊ आपण 5 मिनिटाच्या चार्ट वरती. हा जो एरिया होता हा मार्केटसाठी सपोर्ट एरिया होता. आणि सेलरने बऱ्याच वेळ ट्राय केला की हा सपोर्ट तोडण्यासाठी, पण सेलर हे वीक होती. हे आपल्याला कसे माहित पडले, आर-एस-आय पहा फ्रेंड. आर-एस-आय मध्ये आपल्याला डायव्हर्जन्स दिसणार आहेत. आर-एस-आय मध्ये आपल्याला दिसत आहे डायव्हर्जन्स. आणि हेच एक गोष्ट आहे की आपल्याला माहित पडली सेलर वीक आहे. आणि आर-एस-आय काय करत होता, हायर हायर हाय बनवत होता. आणि प्राइस काय करत होती, लोअर लो बनत म्हणजे लोअर लो बनत होती. आणि आर-एस-आय हायर हाय बनत होता. आणि याच गोष्टीतून आपल्याला माहित पडले की हे सेलर मध्ये काही दम नाही आहे, सेलर हे वीक आहेत. म्हणून आपण म्हटली होती की सेलर मध्ये काही दम नाही आहे. आणि सेलर मध्ये जर का हे दम असतं तर सेलर हे इमिजिएटली सेलर खाली घेऊन आले असते. पण जर का आपण पाहिलं तर निफ्टी आहे हे ऍज कम्पेअर एज बँक निफ्टी वीकच आहे. हा एक इम्पॉर्टंट सपोर्ट आहे मार्केटसाठी इंट्राडे बेसिस वरती. आणि जो आपण डेली पाहिला, डेली वरती आपल्याला दिसत आहे एक साइडवेज रेंज बनवताना मार्केट. साइडवेज म्हणजे हा झाला आपला डबल टॉप, आणि हेच झाली एक रेंज आपली या रेंज मध्ये दिसू शकते. आणि मोमेंटम कधी येणार, आर-एस-आय जेव्हा हे 60 क्रॉस करणार तेव्हा एक मोमेंटम दिसू शकते. आणि आपण बँक निफ्टीला पण अनालिसिस करू. बँक निफ्टी काय करत होते, बँक निफ्टी पण आपल्याला एक रेंज बाउंड दिसत आहे. ते म्हणजे आणि इंट्राडे बेसिस वरती आपल्याला एक मोमेंटम दिसली, म्हणजे सॉरी, आणि
डेलीवरती काय करतात, डेलीवरती आपल्याला रेंज बाउंड होताना दिसत आहे, म्हणजे एका रेंज मध्ये हे झालेले आहे. तर रेंज म्हणजे रेंज, त्या रेंज मध्ये एक वर्क करताना आपल्याला दिसत आहे, आणि एक आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न पण बनवताना दिसत आहे. आणि या डब्ल्यू पॅटर्नचं जर काही ब्रेकआउट दिले तर आपल्याला एक मोमेंटम दिसू शकते. त्यानंतर RSI 60 वरती येणार आणि एक आपल्याला एक मोमेंटम दिसू शकते. आणि सध्या आपल्याला एक साइडवेज रेंज मध्ये दिसत आहे, म्हणजे बँक निफ्टी. आणि इंट्राडे मध्ये एक चांगली मोमेंटम आपल्याला दिसली, ते म्हणजे कशी, इंट्राडे मध्ये आपल्याला एक चांगली मोमेंटम बँक निफ्टी मध्ये दिसली, ते म्हणजे कशी, आपल्याला येथे पण आपल्याला RSI मध्ये डायव्हर्जन दिसतील. आणि आणि याने काय केले, बँक निफ्टी हे जे मुवमेंट होती, आधी आदल्या दिवसाची हे जी मुवमेंट होती, हे जे सेलर होते, ह्या सेलरनी इथे झाले ट्रॅप. म्हणजे प्रिव्हियस डे लोच्या खाली सेलर आले, सेलर इन्व्हाइट केले मार्केटने, आणि इमिजिएटली ग्रीन कॅन्डल बनली, म्हणजे सेलर झाले ट्रॅप. आणि आपल्याला एक चांगली मुवमेंट आपल्याला एक दिसून आली मार्केटमध्ये. आणि आपल्याला इंट्राडे बेसिस वरती हे जे दिसत आहे, इंट्राडे बेसिस वरती दिसत आहे मार्केट एक बुलिश होताना म्हणजे थोडसा आपल्याला एक हर्डल आहे, ते म्हणजे 61%ची हर्डल आहे. आणि जर काय ह्या रेंज मध्ये आले मार्केट, तर आपल्याला हा जो आदल्या दिवशीचा जो फॉल होता, हा आपल्याला कुठेतरी कुठेतरी वीक होताना दिसणारा दिस सेलर. त्यामुळे आपल्याला एक इंट्राडे बेसिस वरती आपण कॉल साईडचा विचार करू शकतो. हे झाली इंट्राडे बेसिस वरची. आणि डेली बेसिस वरची आपल्याला मार्केट दिसत आहे एक रेंज बाउंड होताना, आणि रेंज बाउंड होताना त्यानंतर आपल्याला या रेंज मध्ये मार्केट दिसू शकते. RSI बिटवीन 60-40 दिसू शकते. RSI ने काय केले, RSI ने केले रेंज शिफ्ट, 40 वर सपोर्ट घेतलेला आहे, आणि एक आपल्याला या रेंज मध्ये दिसू शकते. RSI ने रेंज शिफ्ट म्हणजे RSI म्हणजे बुलिशच आहे मार्केट असं नाही, आपल्याला एक रेंज बाउंड दिसू शकते. तर फ्रेंड, आपण पाहू शकतो यामधील हे बँक निफ्टी आपल्याला बिटवीन 60-40 विकली वरती पण दिसत आहे. त्यामुळे आपल्याला बँक निफ्टी पण विकच आहे. आणि जर का आपण सेक्टर पाहिले, तर सेक्टर आपल्याला दिसत आहे PSU सेक्टर. आणि आपण आपण ज्या मागच्या वीक मध्ये जे डिस्कस केले होते, हे आपण PSU सेक्टर डिस्कस केले होते, मेटल सेक्टर डिस्कस केले होते. आणि आपण आज पहा फ्रेंड, PSU मध्ये काय स्टॉक चालत आहेत. स्टेट बँक चालत आहे, त्यानंतर बँक ऑफ बरोडा चालत आहे, आणि बरेचसे आपल्याला PSU सेक्टरचे जे स्टॉक आहे हे चालताना दिसणार आहे. त्यानंतर मेटल सेक्टर मधील पण बरेचसे स्टॉक आपल्याला चालताना दिसणार आहेत. आणि आणि आता पण PSU सेक्टर हे स्ट्रॉंग आपल्याला दिसत आहे. त्यानंतर नंतर सेकंड जे सेक्टर आहे आपल्याला, हे हेल्थ केअर म्हणजे हेल्थ केअर हे सेक्टर आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहे. त्या दोन सेक्टर आपल्याला स्ट्रॉंग दिसत आहे. एक म्हणजे PSU सेक्टर, म्हणजे मागच्या वीक मध्ये पण आपण PSU सेक्टर बद्दल बोललो होतो, आणि या वीक मध्ये पण आपल्याला PSU सेक्टर हे स्ट्रॉंग दिसत आहे. त्यानंतर हेल्थ केअर सेक्टर. आणि जर का आपण स्टॉक पाहिला, तर आपल्याला अंबुजा सिमेंट स्टॉक, हे आपला सेटअप कोणता आहे फ्रेंड, आपला जो सेटअप आहे, ऑल टाइम हायचा सेटअप आहे. आणि ऑल टाइम हायच्या एक वरती आपल्याला हे नेकलाईन आहे, नेकलाईनच्या वरती आपल्याला एक इनसाइड बार पाहिजे, इनसाइड बार कॅन्डल पाहिजे. एक तर आपल्याला जो नेकलाईन आहे, नेकलाईनच्या खाली इनसाइड बार पाहिजे. तर याच्या हाय वरती आपण एक एंट्री हे घेऊ शकतो. आणि आज आपण डिस्कस करणार एक गोल्डन रूल आपल्याला पाहायचा आहे मार्केटमध्ये काय आहे, तो म्हणजे आपण अंबुजाला डिटेल अनालिसिस करू. फ्रेंड, आपल्याला अशीच गोष्ट विकत घ्यायची आहे, जे म्हणजे वर जाणारी वस्तू, म्हणजे अशी गोष्ट खरेदी करायची आहे, जे म्हणजे वर चाललेली आहे, वर जाणारी, म्हणजे बाय द थिंग्स विच इज गोइंग अप. अशीच गोष्ट आपल्याला, आपला माइंडसेट आहे, आपल्याला स्वस्त पाहिजे, आपल्याला म्हणजे आपल्याला डिस्काउंट मध्ये पाहिजे कोणती गोष्ट. आपल्याला असं स्टॉक मार्केटमध्ये हे चालणार नाही. आपल्याला वधारे वधारे लेवानू, घटारे घटारे बेचवानू, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपल्याला जी अशीच गोष्ट खरेदी करायची आहे, जे ऑल टाइम हाय वरती आहे, जी वर चाललेली आहे. ऑल टाइम हाय म्हणजे बाय द स्टॉक विच मेक्स ऑल टाइम हाय, म्हणजे आपल्याला असा स्टॉक खरेदी करायचा जो ऑल टाइम हाय बनवत आहे. आणि ऑल टाइम हाय मीन्स फ्रेंड की दॅट्स द कंपनी डुईंग समथिंग विच हॅज नेव्हर डन इन इट्स लाईफ. दॅट्स मीन अंबुजा इज डुईंग समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी.
which has never done in the past history of its own future. That's why stock price is making new high. म्हणजे इट्स अ सिम्पल कॉमन सेन्स फ्रेंड. म्हणजे काय करत आहे, दॅट्स द कंपनी डुईंग समथिंग विच हॅज नेव्हर डन इन लाईफ. दॅट्स मीन म्हणजे कंपनी असं काहीतरी करत आहे जे तिच्या आयुष्यात तिने कधीच केलेलं नाही. ऑल टाइम हाय मीन्स फ्रेंड, कंपनी असं काहीतरी करत आहे की जे तिने तिच्या आयुष्यात कधीच काही केलेलं नाही. याचा अर्थ अंबुजा काहीतरी असं एक्स्ट्रा ऑर्डनरी काम करत आहे की जे तिने तिच्या इतिहासात कधीही केले नाही. हेच कारण आहे फ्रेंड, हेच कारण आहे की ते स्टॉक प्राइस जे आहे हे न्यू हाय बनवत आहे, ऑल टाइम हाय बनवत आहे. हाच एक सिंपल कॉमन सेन्स आपल्याला यूज करायचा आहे फ्रेंड. हाच एक सिंपल कॉमन सेन्स आहे मार्केटमध्ये. आणि ऑल टाइम हाय म्हणजे कोणाला त्याच्यात लॉस होताना दिसणार नाही. सगळे जे आहेत सगळ्याकडे जो हा स्टॉक आहे ऑल टाइम हाय म्हणजे तो आज प्रॉफिट मध्ये असते. त्यामुळे कोणालाच काही टेन्शन नाही म्हणून. आणि ऑल टाइम हाय म्हणजे स्काय इज द लिमिट. वर कोणी सेलर पण बसलेले नसतात. त्यामुळे आपल्याला असा स्टॉक पाहायचा जो ऑल टाइम हाय आहे. आणि आपल्याला मंथली हे ऑल टाइम हाय वरती जाताना दिसत आहे अंबुजा सिमेंट. आणि आपल्याला आता एंट्री नाही करायची जेव्हा हा इन्फॉर्मेशन देईन. आपल्याला अँटिसिपेशनवर एंट्री करायची नाही आहे. कन्फर्मेशन कधी देणार हा ज्या वेळेस हा 590च्या वर जाणार, सस्टेन करायला लागणार, त्यावेळेसच आपल्याला याच्यात एंट्री घ्यायची. आपला सेटअप कोणता आहे फ्रेंड? आपला जो सेटअप आहे हा सेटअप ऑल टाइम हाय पाहिजे आपल्याला. नंतर ते नेकलाईन आहे, ह्या नेकलाईनच्या खाली आपल्याला इन्साइड बार पाहिजे, वरती इन्साइड बार पाहिजे. आपल्याला एक्झॅक्ट नेकलाईनच्या खाली आपल्याला इन्साइड बार दिसत आहे. आपण काय करू शकतो, त्या मदर बारच्या हायवरती एंट्री आणि मदर बारचा लो आपण एसएल लावू शकतो. हे आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्यानंतर आपण जर का हे पण डिस्कस केलेलं आहे, जर का हा हा एसएल मोठा होत असणार तर आपण ह्या इनसाइड बारचा पण एसएल लावून त्या स्टॉक मध्ये एक थोडीफार एंट्री घेऊ शकतो. हे आपलं सिम्पल एक सेटअप आहे. हे माझं एक रेकमेंडेशन नाही आहे फ्रेंड, हे फक्त एक माझं पर्सनल व्ह्यू एज्युकेशनल पर्पज साठी आहे. आपण आपल्याच नुसार हे या स्टॉक मध्ये आपल्याला पर्सनल अनालिसिस करून तुम्ही या स्टॉक मध्ये पाहू शकता. फ्रेंड हा झाला स्टॉक. आणि आपण डिस्कस करणार होतो की मनी मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट आहे, स्टॉप लॉस किती इम्पॉर्टंट आहे. फ्रेंड आपण पाहू. आपण दोन स्टॉक पाहतो, एक म्हणजे झोमॅटो आणि एक म्हणजे आपला पेटीएम. आपल्याला इथे दिसणार आहे की मार्केट हा झाला फॉल. त्यानंतर मार्केटने बॉटम वरती डब्ल्यू पॅटर्न बनवताना आणि ह्या डब्ल्यूच्या वरती आपण हा बाय करणार आहोत. आणि सेम आपल्याला दिसत आहे पेटीएम मध्ये हा एक फॉल, आणि पेटीएम मध्ये पण बॉटम वरती आपल्याला डब्ल्यू पॅटर्न दिसत आहे आणि डब्ल्यू पॅटर्नच्या हायवरती आपण करणार आहोत बाय. आणि फ्रेंड आपल्याला इथे दिसत आहे झोमॅटोची कंडिशन काय आहे आज आणि त्यानंतर पेटीएमची कंडिशन काय आहे. फ्रेंड आपल्याला इथे दिसत आहे की स्टॉप लॉस किती इम्पॉर्टंट आहे, मनी मॅनेजमेंट किती इम्पॉर्टंट आहे. आज जर का आपली पेटीएम मध्ये असतो आपण, पेटीएम मध्ये आपण काय असते ते आपल्याला सिंपल इथे दिसत आहे. आणि मार्केटचा सिंपल रूल आहे, फंडामेंटली स्टॉक कितीही चांगला असो, जो वर चालला हा खाली येणारच आहे. आणि त्यामुळे एक इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आपल्या सिस्टम मध्ये आपल्याला असला पाहिजे स्टॉप लॉस. पहिली गोष्ट आपल्याला असली पाहिजे मनी मॅनेजमेंट, आणि त्यानंतर सिस्टम मध्ये असला पाहिजे आपला स्टॉप लॉस, आपली रिस्क किती आहे. फ्रेंड जो स्टॉक आहे हा वर जाणार नाही जाणार हे मला माहित नाही आहे, पण खाली येणार हे मला माहित आहे. आता खाली किती येणार, कोणत्या प्राइस वरती मी एक्झिट होणार, माझा स्टॉप लॉस कितीवर राहणार, एक्झिट कितीवर राहणार, हे सगळं आपल्या हाती आहे. त्यामुळे आपल्याला मनी मॅनेजमेंट करायची आहे, स्टॉप लॉस सिस्टम मध्ये स्टॉप लॉस आपल्याला ठेवायचे आहे, आणि आपल्याला शिकायचे लर्न टू बुक अ लॉस. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे फ्रेंड हा. आणि खरोखर जर का व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, व्हिडिओमध्ये जर का व्हॅल्यू असेल खरोखर, तर आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड. हॅव अ नाईस डे.